नमस्कार. आज आपण रिचर्ड कार्लसन यांच्या डोंट स्वेट द स्मॉल स्टफ या पुस्तकावर बोलणार आहोत. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आयुष्यातला बहुतेक ताण हा बाहेरच्या गोष्टींमुळे नाही, तर आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो त्यामुळे येतो. तर आज आपण त्यातल्या काही कल्पना बघूया, ज्यांच्या मदतीने आपण आपल्या रोजच्या प्रतिक्रिया बदलून जास्त शांत राहू शकतो. हो, अगदी. आणि कार्लसन यांचं वैशिष्ट्य काय आहे की ते खूप साध्या म्हणजे अगदी रोजच्या वापरातल्या युक्त्या सांगतात. आज आपण त्यातल्या काही निवडक युक्त्यांवर बोलूया, विशेषतः संवाद, स्वीकृती आणि आपली मानसिकता यावर आधारित. म्हणजे कसं की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्यावर जो परिणाम होतो तो कमी कसा करायचा. बरोबर. सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण खूप प्रभावी संवाद तंत्राने. नियम 55 आहे. बोलण्यापूर्वी श्वास घ्या. म्हणजे कोणी बोलून थांबल्यावर लगेच आपण उत्तर द्यायला लागतो. तसं न करता क्षणभर थांबायचं, एक श्वास घ्यायचा आणि मग बोलायचं. लेखक म्हणतो की असं केल्याने फक्त संवादच नाही सुधारत. हो. तर समोरच्याला पण वाटतं की त्यांचं ऐकून घेतलं जात आहे. पहिल्यांदाच कदाचित. हे खरंच खूप महत्वाचं आहे. तो जो छोटा पॉज आहे, तो श्वास, तो आपल्याला लगेच रिॲक्ट करण्याऐवजी विचार करून प्रतिसाद द्यायला वेळ देतो. यामुळे काय होतं की आपले विचार जास्त स्पष्ट होतात, आपण शांतपणे बोलू शकतो आणि गैरसमज कमी होतात. हो, आणि चिडचिड पण कमी होते. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जास्त लक्ष देऊन ऐकायला लागतो. ही चांगल्या संवादासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. ऐकण्याच्या आणि शांत राहण्याच्या याच विचाराला धरून पुढचा मुद्दा पण आहे. तो स्वीकृतीबद्दल काहीतरी महत्वाचं सांगतो. नियम 55 म्हणतो, ग्लास आधीच फुटला आहे असं समजा. ही कल्पना बौद्ध तत्वज्ञानातून आली आहे, बरोबर? बरोबर. याचा अर्थ असा नाही की आपण निगेटिव्ह व्हायचं किंवा निराशावादी व्हायचं. नाही, तसं नाही. तर मुद्दा हा आहे की जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक परिस्थिती ती कायम टिकणारी नाहीये, क्षणभंगूर आहे. हे सत्य स्वीकारायला शिकायचं. उदाहरणार्थ, एखादा काचेचा ग्लास, तो कितीही आवडता असला, सुंदर असला, तरी कधी ना कधी तो फुटणारच आहे. हे जर आपण आधीच स्वीकारलं, तर जेव्हा तो खरंच फुटतो तेव्हा धक्का बसण्याऐवजी किंवा खूप दुःख होण्याऐवजी आपल्याला असं वाटू शकतं की ठीक आहे, जेवढा काळ तो आपल्याकडे होता तो काळ चांगला होता, त्यासाठी कृतज्ञता वाटते. अच्छा, म्हणजे ही जी स्वीकृती आहे ती आपल्याला धक्का आणि निराशेपासून वाचवते आणि त्यातनं एक प्रकारची शांतता मिळते. आणि हे फक्त वस्तूंसाठी नाही, नाही का? म्हणजे नाती, आरोग्य किंवा कुठलाही बदल. अगदी अगदी. कोणत्याही मोठ्या बदलासाठी सुद्धा हे लागू होतं. स्वीकृतीतून शांतता येते. आणि ही स्वीकृती फक्त बाहेरच्या गोष्टींबद्दल नाहीये, आपल्या आतल्या विचारांबद्दल पण आहे. आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे नियम 66. काय हवंय यावर लक्ष देण्याऐवजी काय आहे याचा विचार करा. आपली सवय असते बघा, जे आपल्याकडे नाहीये त्यावरच आपलं लक्ष जास्त असतं. माझ्याकडे हे असतं तर, मी तिथे असतो तर. हो, आणि गंमत म्हणजे ती हवी असलेली गोष्ट मिळाली की आनंद थोडा वेळ टिकतो आणि मग आपण परत पुढच्या हव्या असलेल्या गोष्टीकडे पळतो. हे चक्र कधी थांबतच नाही. बरोबर. कार्लसन इथेच आपल्याला थांबायला सांगतात. ते म्हणतात, जे हवंय त्याचा विचार करण्याऐवजी आत्ता या क्षणी तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल विचार करा. त्यासाठी कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमच्या नात्यातले चांगले क्षण असतील, तुमची सध्याची नोकरी असेल, जरी ती परफेक्ट नसली तरी, किंवा अगदी तुमच्या आजूबाजूच्या साध्या गोष्टी. पण हे विरोधाभासी नाही का वाटत? म्हणजे जे हवे त्याचा विचार सोडला तर ते मिळेल कसं? वाटू शकतं. पण खरं तर जेव्हा आपण जे आहेत त्या समाधान मानायला लागतो तेव्हा खरी शांतता मिळते. आणि गंमत म्हणजे अनेकदा असं होतं की या शांत आणि समाधानी स्थितीतून अपेक्षित गोष्टी जास्त सहजपणे घडून येतात. म्हणजे संबंध सुधारतात, कामात प्रगती होते. म्हणजे परत एकदा आपलं लक्ष बाहेरून आतमध्ये आणायचं आहे, आपल्या आंतरिक स्थितीवर. आणि याच आंतरिक स्थितीशी संबंधित शेवटचा नियम जो आज आपण बघणार आहोत तो आहे 67. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करायचा सराव करा. असं म्हणतात की आपल्या मनात दिवसाला हजारो विचार येतात. हो, जवळपास 50,000 म्हणतात. आणि त्यातले बरेच नकारात्मक असू शकतात. चिंता, भीती, राग वगैरे. हो. आता या विचारांना सामोरं जायचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे त्यांचं विश्लेषण करत बसणे, त्यात अडकून राहणे. आणि दुसरा म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांना जाऊ देणे. आंतरिक शांततेसाठी खरं तर दुसरा मार्ग जास्त प्रभावी ठरतो. दुर्लक्ष करणे.
हो, कारण विचार हे फक्त विचार आहेत. ते येतात आणि जातात. त्यांना आपण महत्त्व दिल्याशिवाय, म्हणजे आपली संमती दिल्याशिवाय त्यांच्यात काही शक्ती नसते. भूतकाळातली एखादी खंत असेल किंवा भविष्याची चिंता, हे आत्ता या क्षणी काय आहेत? फक्त आपल्या मनातले विचार आहेत. हे ऐकायला सोपं वाटते, पण प्रत्यक्षात नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणं त्याला सराव लागेल नाही का? नक्कीच, सराव लागतोच. हे लगेच जमत नाही. पण सरावाने हे नक्कीच जमतं. जेव्हा आपण विचारांमध्ये वाहत न जाता त्यांना फक्त ढगांसारखं ये-जा करू देतो, तेव्हा आपलं मन शांत होतं आणि याच शांत मनातून योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते. म्हणजे ज्याला आपण शहाणपण किंवा कॉमन सेन्स म्हणतो, तो तणावाखाली दबून जात नाही, तो जागा होतो. तर थोडक्यात सांगायचं तर आज आपण काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. संवाद साधताना एक क्षण थांबून श्वास घेणं, जीवनातल्या बदलांना आणि क्षणभंगुरतेला स्वीकारणं, बरोबर. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं, हवय करण्याऐवजी, हो. आणि नकारात्मक विचारांना जास्त भाव न देणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकणं. या सवयी आपल्याला रोजच्या जीवनातला ताण कमी करून जास्त शांत आणि समाधानी राहायला मदत करू शकतात. अगदी. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो सगळ्यांसाठी, की आत्ता या क्षणी तुमच्या मनात काय विचार चालू आहेत यावर लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या अगदी साध्या गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगू शकता. अशी कोणती गोष्ट आहे ज्याकडे कदाचित तुमचं सहज लक्ष गेलं नसेल, यावर जरा विचार करून बघा.